ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी24 या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। राहुरी शहरामधील नामांकित साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज या दालनात तुम्हाला मिळतील सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच होम अप्लायन्सेस। साईराम इलेक्ट्रॉनिक्सचं नातं आहे खास, प्रत्येक घरात गुणवत्तेचा विश्वास। उन्हाळ्यामध्ये थंड कूल करण्यासाठी एसी, फ्रीज, कूलर, डीप फ्रीज यांची भव्य अशी रेंज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स खरेदी विक्री संघ, नगर मनमाड रोड, राहुरी। तेव्हा आजच साईराम इलेक्ट्रॉनिक्स या दालनाला भेट द्या आणि आनंदाची सुरुवात करा। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। नमस्ते, मी डॉक्टर सोनाली माने, साईराम हॉस्पिटल राहुरी, वंध्यत्व तज्ज्ञ व एम्ब्रॉलॉजिस्ट तज्ज्ञ। आपल्या इथे IVF बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे। तर त्यामध्ये IVF, ICSI, एम्ब्रियो डोनेशन, एग फ्रीजिंग, स्पर्म फ्रीजिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो। आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात। साईराम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। पाठदुखी, कंबरदुखी, खांदादुखी, सांधेदुखी तसंच मणक्याच्या आणि पॅरालिसिस आजारांपासून डॉक्टरकडे जाऊन वैतागले आहात का? तर आहे ना राहुरीमध्ये आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार। डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल अँड स्पाइन्स केअर थेरपी सेंटर, राहुरी बस स्टँड समोर। डॉक्टर केतन धनंजय मेळवणे, संपर्क 9890 42 52 40। 25 वर्षाची परंपरा, डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल। श्रीगोंदा शहरामधील राम मंदिर इथे रामनवमी निमित्तानं आयोजित करण्यात आलेल्या ज्ञानेश्वरी पारायण आणि अखंड हरिनाम सप्ताहाची आज काल्याच्या कीर्तनानं भक्तिमय वातावरणात सांगता झाली आहे। 19 मार्च ते 25 मार्च दरम्यान आयोजित या सप्ताहात नामवंत कीर्तनकारांच्या कीर्तनांचा लाभ भाविकांना मिळाला आहे। आज राम जन्मोत्सवाच्या दिवशी मोठ्या उत्साहात कार्यक्रम पार पडलाय। या प्रसंगी महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती राम शिंदे तसेच श्रीगोंदा तालुक्याचे माजी आमदार राहुल जगताप यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी मोठ्या संख्येनं रामभक्त या ठिकाणी उपस्थित राहून भक्तिमय असं वातावरण त्यांनी अनुभवलंय। यावेळी प्राध्यापक राम शिंदे यांनी श्रीराम मंदिरामध्ये जात प्रभू श्रीरामांचं दर्शन घेतलंय आणि भाविक भक्तांना शुभेच्छा दिल्या आहेत। यावेळी बोलताना राम शिंदे यांनी म्हटलंय की श्रीगोंदा शहरामधील नंदकुमार ताडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आयोजित केलेल्या या राम जन्मोत्सवाला शहरासह तालुक्यातील नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिलाय। हा उत्सव केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरामध्ये भक्तिभाव आणि उत्साहात साजरा होतो। सध्याच्या परिस्थितीमध्ये रामराज्य आल्याची भावना जनतेच्या मनामध्ये निर्माण झाल्याचे त्यांनी नमूद केलं। कार्यक्रमाचे आयोजक नंदकुमार ताडे यांनी म्हटलंय की राम जन्मोत्सवाचं हे 3रं वर्ष आहे। नागरिकांच्या सहकार्यामुळे उत्सव अधिकच भव्य होत आहे। तसेच राम मंदिर पाहण्यासाठी प्राध्यापक राम शिंदे यांना निमंत्रित करण्यात आलं होतं आणि त्यांनी उपस्थित राहून उत्सवाची शोभा वाढवली आहे। यावेळी अहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा या परिसरात उभारण्यात यावा अशी मागणी आयोजकांनी केली। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व सहकाऱ्यांचे, आयोजकांचे आभार मानण्यात आलेत। श्रीगोंद्यामध्ये राम जन्माचं स्वागत, रामनवमीच्या निमित्तानं अतिशय भव्य दिव्य कार्यक्रमाचं आयोजन नंदू ताडे आणि त्यांच्या सर्व सहकार्याच्या माध्यमातून करण्यात आले। अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये लोकांची उपस्थिती आहे। निश्चितच हा रामनवमीचा कार्यक्रम देशभरामध्ये अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये 2022 नंतर पूर्वी व्हायचा, पण आता त्याच्यानंतर अतिशय उत्साहाने संपूर्ण देशभरामध्ये होत आहे आणि राम राज्य आल्याची भावना ही संपूर्ण देशातल्या जनतेच्या मनामध्ये आहे आणि त्याप्रमाणे हा उत्सव अतिशय मोठ्या प्रमाणात साजरा होतो। सुहास कुलकर्णी, सी24 श्रीगोंदा। कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल। पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती। आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला। सगळं सुरळीत झालं। किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगरमधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक ICU। किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय। मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर। फोन 9850 20 0017।